नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, खूप मोठी आणि आनंदाची बातमी ही महाराष्ट्र शासनाकडून येत असून आता शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदानाचं वितरण हे सुरू करण्यात आलेलं आहे। नेमकं हा निधी किती वितरित केला जात आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान वितरणास आता सुरुवात केलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 2399 कोटी रुपयाचं वाटप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते याचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे। आता आपण समजून घेऊया कोणाला आणि कशा पद्धतीने अनुदान हे वितरित करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023च्या खरीप हंगामासाठी अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जमा करण्यात आलेले आहेत। काही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये प्रति हेक्टरी असे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी 5,000 रुपये अनुदान हे शासनाकडून देण्यात येणार आहेत। म्हणजेच शेतकऱ्याला 2 हेक्टरच्या मर्यादेत जर अनुदानाचा विचार करण्यात आला तर 10,000 रुपये प्रति शेतकरी हे अनुदान जास्तीत जास्त हे मिळणार आहेत। पहिल्या टप्प्यात 41,50,000 खातेदारांच्या खात्यामध्ये 2398.93 लाख रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत। राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे 96,787 एवढी आहेत। आता जे काही राहिलेले शेतकरी आहेत त्यांना दुसऱ्या टप्प्यात याही अनुदान देण्यात येणार आहे। आता त्यापैकी आता जे आहेत मित्रांनो 68,06,923 खात्यांची माहिती पोर्टलवर भरलेली गेलेली आहेत। यामध्ये नमो शेतकऱ्यां योजनेचे जे काही लाभार्थी आहेत, महासन्मान योजनेचे जे काही लाभार्थी आहेत, या माहितीसोबत आधार जुळवणी व 70% पर्यंत नावांची पडताळणी झालेल्याची संख्या 41,50,696 इतकी आहेत। या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे हे जमा होणार आहेत। आधार जुळणी व 69% अधिक माहितीची पडताळणी झालेल्या ची संख्या 4,60,730 इतकी आहेत। या व्यतिरिक्त आधार संमतीनुसार माहिती भरलेल्या खात्यांची संख्या 17,53,130 इतकी आहेत। तर यापैकी आता जवळपास निम्मे शेतकऱ्यांना आता अनुदान वितरित हे करण्यात आलेले आहे। अशा रीतीने 49,50,000 शेतकऱ्यांच्या 63,64,000 खात्याच्या वर अनुदानाचे अर्थसहाय्य जमा करण्यात आलेले आहेत। त्यासाठी 2,398 कोटी 93 लाख रुपयांची तरतूद ही महाराष्ट्राकडून करण्यात आलेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा सर्व निधी हा देण्यात येणार आहे। जे काही मागील वर्षी 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनचं उत्पादन घेतलं होतं अशा शेतकरी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान वितरणास आता राज्य सरकारने मंजुरी दिली आहे आणि याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। येणाऱ्या 2 ते 4 दिवसामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान वितरित केले जाणार आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।